काल आपल्याला सोयाबीनच्या वावरामध्ये ट्रॅक्टर न्यायचा होता, त्यासाठी ना मकाच्या वावरातून रस्ता करायचा होता आणि त्यामुळे मी मकाची ही साईड आणि ही साईड आखी ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यामध्ये तोडीत नेली होती. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी इकडे सतीश मामा मोरगास करायला ट्रॅक्टर घेऊन आले होते. एक दिवस आधी मोरगास करायला आले असते काही झालं असतं काही मामाचं कामान धामाचं मला इथं अवधाने द्यायला लावले होते भाऊ ना तानाच्या. आता मोरगास करायसाठी ना ट्रॅक्टर वावरामध्ये आणले होते आणि तो वावराच्या बांधावरती रस्ता करायचा होता, कारण की परत भरेल ट्रॅक्टर वावराच्या बाहेर निघायला काय अडचण नको यायला. त्यामुळे इकडे वावरात जायच्या आधीच टायरांनी बांध सपाट केले आणि ट्रॅक्टरचे टायर जातीने एवढी वाट तयार करून घेतली. बाकी आपल्याला जेव्हा पण मोरगास करायचं राहते ना तेव्हा सतीश मामालाच बोलितोय, कारण की काम ही क्वालिटी राहते, कामात नो कॉम्प्रोमाइज. कारण की जेव्हा स्वतः मालक हा व्यवसायामध्ये 100% लक्ष घालतो ना तेव्हा त्या व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचे अडथळे नाहीत. मग काम पण 100% होतं आणि ग्राहक पण खुश होतो. आणि इकडे आपल्याला सतीश मामा आणि त्यांच्यावाले सगळे कार्यकर्ते यांच्यावालं काम तर एकदम जोमात खतरनाक चालू होतं. बाकी इकडे मोरगास वस्तूवर सतीश मामाचे 2-3 चक्कर तर इकडे मशीनवरती झालेच असं कसं काम चाललंय काय काम चाललंय बघायला. आणि आता मक्काचा सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्हाला जर मोरगास करायचा असेल तर आताच कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन ठेवतो मामांचा. मग आता वावरावणी मका तोडून मकाची कुट्टी करून झाली होती आणि आता घरी जाऊन बॅगी भरायच्या होत्या आणि त्यासाठी ना आपल्याला इनर आणायला लिंगदेवला जायचं होतं. मग इनर आणायला आम्ही 4 जण निघालो होतो, पण त्यातली 3 जण क्रिकेट खेळायला सोडायची होती. त्यांना क्रिकेट खेळायला सोडून लिंगदेवला जाऊन मग इनर वगैरे घेऊन आलो. आता घरी जाऊन मोरगासाचे बोध भरू. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. ही गावाकडची संध्याकाळ बघा आणि भेटू आपण आपल्याला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये.